अध्यक्ष महाराज, काल परवा सर्व वाहिन्यावरती यमुना रेसिडेन्सीमध्ये एका मुलीची छेड काढल्यानंतर तिचे वडील जाब विचारायला गेले अध्यक्ष महोदय, तर 8-10 गुंडांनी प्रचंड त्या वडिलाला मारलं अध्यक्ष महाराज. आरोपी एक गुन्हेगार स्वरूपाचे NPDA मधले, ह्या कायद्याच्या चौकटीमध्ये असणारे आणि मोठी गुन्हेगारी करणारे NPDAतले आरोपी एका मुलीची छेड काढतात अध्यक्ष महाराज, आणि तिच्या वडिलाला बेदम मारल्या जातं. मी स्वतः त्या आरोपीच्या त्या मुलीच्या वडिलाला जाऊन भेटून आलो. सन्माननीय सदस्य आमचे नारायण कुचे हे पण त्या मुलीच्या वडिलाला भेटून आले अध्यक्ष महाराज. का अध्यक्ष महाराज? गुन्हेगारावर जरा बसत नाही, कायदे आपले इतके किरकोळ आहेत अध्यक्ष महाराज. निश्चितपणे आपण या संदर्भाने धाक या गुन्हेगारावरती राहिला नाही अध्यक्ष महाराज. पोलीस यंत्रणेने सुद्धा काही अंशी हात बांधलेले आहेत. कायद्याच्या कोणत्या कलमामध्ये आपण त्यांना अटक करायचं, कोणत्या कलमाने त्यांच्यावरती कारवाई करायची, तर मला असं वाटतं अध्यक्ष महाराज या संदर्भाने कठोरातलं कठोर काम त्या ठिकाणी करावं अध्यक्ष महाराज. कायदा करून त्यांना शासन केलं पाहिजे अध्यक्ष महाराज. परवाची गोष्ट पुन्हा आमचा देवेंद्र बुंदुले हा स्वतःच्या दारूच्या दुकानावरती बसला. काही गुंड त्या दुकानामध्ये घुसले, तोडफोड केली आणि त्याला बेदम मारहाण केली, त्याच्या डोक्यामध्ये चाकू मारले अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, गृह खात्याने निश्चितपणे गांभीर्याने माननीय गृहमंत्री या संदर्भामध्ये फार संवेदनशील आहेत, परंतु खालची यंत्रणा, खालचे अधिकारी यामध्ये निश्चितपणे कठोरपणे वागत नसल्यामुळे मला असं वाटतं की या छेडछाडीच्या घटना गुन्हेगाराला मोकाट रान या ठिकाणी सुटत चाललेले. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण या संदर्भाने निश्चितपणे शासनाला निर्देश द्यावेत की या सर्व गोष्टीचा उच्च पातळीवर चौकशी होऊन या ठिकाणी कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे अध्यक्ष महाराज. या मताचा मी आहे. त्यामुळे या गृह खात्याच्या मागण्याला मी पाठिंबा देत असताना या रास्त अपेक्षा मी आपल्याकडून या ठिकाणी करेल.